मंडळी, काही दिवसांपूर्वी मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सर्वायकल कॅन्सर म्हणजेच गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर हा आजार किती धोकादायक आहे आणि यामुळे दरवर्षी लाखो महिलांचा मृत्यू होतोय. तसेच हा कॅन्सर कसा होतो आणि तो होऊ नये यासाठी सर्व मुलींनी आणि महिलांनी HPV ही लस नक्की घ्यायला हवी. याबद्दल मराठी अभिनेत्री अक्षया देवधर यांनी शेअर केलेली माहिती मी त्या व्हिडिओमध्ये दिलेली होती. तसेच काही दिवसांपूर्वी अभिनेता हार्दिक जोशी याच्या वहिनीचे निधन सुद्धा सर्वायकल कॅन्सरमुळे झाले होते. याबद्दल आपण माहिती बघितली होती. मंडळी, त्यानंतर आता सर्वायकल कॅन्सरमुळे मृत्यू होण्याचं अजून एक उदाहरण समोर आले. प्रसिद्ध अभिनेत्री पूनम पांडे हिचे सर्वायकल कॅन्सरमुळे आज निधन झाल्याची माहिती मिळते. अभिनेत्री पूनम पांडेच्या ऑफिशियल इंस्टाग्राम पेजवर या संदर्भात एक पोस्ट करण्यात आली. अशी माहिती मिळते की पूनमच्या घरच्यांनी ही पोस्ट केली आहे. वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी अभिनेत्री पूनमचे या गंभीर आजाराने निधन झालंय. तिच्या अशा प्रकारे निधनाने सर्वांनाच खूप मोठा धक्का बसलाय, कारण तिला सर्वायकल कॅन्सर असल्याचं फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुद्धा कोणाला माहीत नव्हतं. अभिनेत्री पूनम पांडेने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले. पूनमला एक बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं. ती सोशल मीडियावर नेहमी तिचे बोल्ड फोटो टाकत असते, त्यामुळे तिची खूप चर्चा होत असते. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगना रानौत होस्ट असलेल्या लॉकअप या शोमध्येही पूनम पांडे झळकली होती आणि या शोमुळे तिची खूप चर्चाही झाली. पण आता पूनम पांडेचे सर्वायकल कॅन्सरमुळे निधन झाल्याची बातमी मिळते. अभिनेत्री पूनम पांडे हिला भावपूर्ण श्रद्धांजली. तर मंडळी, तुम्ही महिलांनी किंवा मुलींनी अजूनही सर्वायकल कॅन्सर होऊ नये म्हणून HPV ही लस घेतली नसेल तर कृपया नक्की ही लस घ्या. आता तर केंद्र सरकारने सुद्धा 9 ते 14 वर्ष वय असणाऱ्या मुलींना ही लस मोफत देण्याची घोषणा केली. तसेच ही लस कोणत्या वयापर्यंत घेऊ शकतो आणि कुठे घेऊ शकतो याबद्दलची सर्व माहिती आमच्या या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळेल. तर सर्व महिला आणि मुलींनी HPV ही लस घ्या आणि सर्वायकल कॅन्सरपासून सुरक्षित राहा.